पुढच्या बातमीकडे आपण दरम्यान वळणार आहोत। डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून मुंबईतील भाजप आणि शिवसेनेच्या प्रचार सभा चांगल्याच तापल्यात। उद्धव ठाकरेंनी काल मुलुंडच्या सभेमध्ये किरीट सोमय्यांवरती निशाणा साधत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची घोषणा केली। त्याचा समाचार घेताना सोमय्यांनी आज बिल्डरशी काय सेटिंग केली, किती पैसा घेतला तसा सवाल उद्धव ठाकरेंना विचारलाय। त्याचबरोबर मुलुंड डम्पिंगबाबत शिवसेनेच्या दोन भूमिका का असा प्रश्न देखील सोमय्यांनी विचारलाय। काही दिवसांपूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी बिल्डरकडून पैसे घेऊन डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी सोमय्या आग्रही असल्याचा आरोप केला होता। तर मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने आहेत। पक्षाच्या दोन भूमिका का, त्याचसोबत किती पैसे घेतलेत बिल्डरशी सेटिंगसाठी असा प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारलाय। दरम्यान किरीट सोमय्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। बिल्डरांच्या फायद्यासाठी किरीट सोमय्या डम्पिंग ग्राउंड बंद करत असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता। आता तर थेट किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केला आहे। डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे किती पैसे मिळालेले आहेत आपल्या सोबत खासदार किरीट सोमय्या। किरीटजी काय सांगाल, तुमच्यावरती राहुल शेवाळेंनी आरोप केला होता, मात्र तुम्ही थेट आता पक्षप्रमुखांवरती आरोप केलाय। मी जनतेसाठी लढतो। मुलुंड डम्पिंग ग्राउंड, देवनार गोवंडी डम्पिंग ग्राउंड बंद केलं पाहिजे यासाठी वर्षानुवर्ष लढतोय। गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंनी राहुल शेवाळेला पुढे करत सेना भवनमध्ये प्रेस कॉन्फरन्स अर्जंट घ्यायला लावली, अर्जंट, आणि सांगितलं किरीट सोमय्या मुलुंड डम्पिंग ग्राउंड आकृती बिल्डरच्या फायद्यासाठी बंद करतायत। काल मान्यवर उद्धव ठाकरेंनी मुलुंडमध्ये सभा घेतली आणि आता घाबरले ते किरीट सोमय्या गडमध्ये जाऊन सभा घेतो आणि पलटी मारली की हो, किरीट सोमय्या म्हणतात मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद केलं पाहिजे, मी पण म्हणतो मुलुंड डम्पिंग ग्राउंड शिवसेना बंद करणार। मला उद्धव ठाकरेचा म्हणायचं आहे, विचारायचं आहे, राहुल शेवाळे आता उत्तर द्या। उद्धव ठाकरेच्या एजंट म्हणून तुम्ही आकृती बिल्डरला धमकी देतात आणि नंतर तो मिलिंद नार्वेकर पीए साहेबांचा पीए त्या बिल्डरला बंगल्यावर बोलवतात। उद्धव ठाकरे किती पैसे घेतले? म्हणजे आता शिवसेनेला महापालिका निवडणूक निधीसाठी पण सोमय्या लागतो। अरे ही माफियागिरी बंद करणार करणार करणार। मी तर उद्धव ठाकरेचं प्रूफ त्यांनाच वाचून दाखवतोय। उद्धव ठाकरेंनी राहुल शेवाळेला मध्ये ठेवून सेना भवनात सांगितलं किरीट सोमय्या मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करतायत म्हणजे आकृतीकडून पैसे मागतायत, घेतात। आता उद्धव ठाकरे सांगतायत की मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करतात, तर तुम्ही किती पैसे घेतले? तर काल जर पाहिलं तुमच्याच परिसरामध्ये भांडूपमध्ये किंवा मुलुंड असेल, थेट आव्हान दिलेलं आहे शिवसेनेला, एकदा अंगावरती घेऊन पहा। अंगावर नाही हो, त्या माफियांना मी जेलमध्ये टाकून पाहणार आहे। आता उद्धव ठाकरेंनी जबाब द्यावा। हित माझा मुख्यमंत्र्यांनी सांगितले खंडणी सेना आहे। गेल्या आठवड्यात राहुल शेवाळेच्या नावाने तुम्ही खंडणीचं आवाहन केलं आकृती बिल्डरला, पण त्यात सोमय्यांचा वापर केला। मग आता का तुम्ही काल पलटी मारली? आता आकृती बिल्डर कडून किती पैसे घेतले हिशोब द्या मुंबईच्या जनतेला। आणि हिम्मत असेल ना शिवसेनामध्ये, अरे मरद के बेटे हो ना, वाघ आहात ना, सांगा मुंबईकरांना की शिवसेनानी इतकी वर्ष डम्पिंग बंद होऊ दिलं नाही आणि यापुढे होऊ देणार नाही। का मरद आहे ना, वाघ आहे ना, मग का शेपूट घालतात? मग मुलुंडमध्ये मतदारांच्या पुढे येऊन सांगतात मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करणार, देवनार आणि तिथे जाऊन सांगतात ते डम्पिंग ग्राउंड बंद करणार। अरे वाघ आहेत, मग बोल ना, हिम्मत असेल तर बोला, आम्ही मुंबईचे डम्पिंग ग्राउंड बंद करणार नाही। आणि मी तुम्हाला चॅलेंज देतो, मी मुलुंड देवनार गोवंडी डम्पिंग ग्राउंड बंद करणार। पाहतोय आपण आता थेट जे आहे ते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती डायरेक्ट आरोप केलेला आहे। आता शिवसेनेकडनं किंवा उद्धव ठाकरेकडनं काय नेमकी प्रतिक्रिया येते हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कॅमेरामन प्रतीकसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई। दरम्यान शिवसेनेने डम्पिंग ग्राउंडच्या बाबत काय म्हटलं होतं स्वतः उद्धव ठाकरेंनी, ते आपण पाहूया। कॉन्ट्रॅक्ट संपलं तरी डम्पिंग ग्राउंड आणि मी तुम्हाला वचन देतो की याच्या पुढे त्याच्यावरती जीव घेणा कचरा, तुम्हाला त्रास देणारा कचरा टाकला जाणार नाही। उलट कचऱ्याचे जे डोंगर आहेत ते नाहीसे केले जातील, ते तिकडनं संपूर्ण काढले जातील।
किरीट सोमय्या जे जे आरोप करतील ते चांगले आहे, कारण त्या आरोपांमध्ये भारतीय जनता पार्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे आम्ही दाखवू शकतो. देवनार डम्पिंग ग्राउंड, मुलुंड डम्पिंग ग्राउंड, ज्या कंत्राटदाराकडे काम होतं UPL जय श्रॉफ, त्या जय श्रॉफची स्पॉन्सरशिप ग्लोबल विजनचा जो कार्यक्रम होता कोल्ड प्लेचा, त्या कार्यक्रमाला त्यांनी घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आहे त्याचा सत्कार पण करण्यात आला. संजय काकडे जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत ते खासदार पण त्या खासदारांना पण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचाही तेही मेन कॉन्ट्रॅक्टर देवनार डम्पिंग ग्राउंडचे होते आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडचे होते. त्यामुळे कचरा घोटाळा केला असेल तर त्यांना वाटत असेल की कचरा घोटाळा झाला असेल तर तो झाला असेल तो भारतीय जनता पार्टीच्या या कंत्राटदारांमुळे आणि खासदारांमुळे, ज्यांच्या आशीर्वादामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते